2017 मध्ये 1 रुपया वांगेमध्ये घर बुक केलेला. सेल्स डिपार्टमेंट मला सांगितलं 2019चा तुम्हाला ताबा देईल. त्यानंतर ॲग्रीमेंट झालं. ॲग्रीमेंटमध्ये 2022ची डेट मेन्शन होती. आज 2025 झाले तरी मला अजून टाईम मिळाला नाही. आणि जेव्हा मी बिल्डरच्या ऑफिसला जायचो तर टाळाटाळ करायचं. ते सांगायचं की कोविडमुळे आम्हाला 18 महिन्याचं एक्सटेन्शन मिळालेलं आहे. त्यानंतर जे काय होईल 18 महिन्यानंतर पण तुम्ही समजा लेट झाला तर तुम्हाला त्याचं रेंट मिळेल. रेंट मिळाल्याने काही नाही. आणि बिल्डर सरळ बँक करत झालं आहे, दिवाळखोर झालं आहे. आणि ती केस जर गेले NCLTमध्ये. आता NCLTचे विकास खेळली यांच्यावर विश्वास ठेवून आपण 8 महिने गप्प राहिलो. ते पण 2-2 महिने 3-3 महिने एक्सटेन्शन वाढून प्लॅन आहे का असं करून त्यांनी जवळजवळ 8 महिने घालवले. या ऑक्टोबरला जवळजवळ 1 वर्ष पूर्ण होईल. माझं इथले महाराष्ट्राचे भूमिपुत्र CM साहेब आहेत, देवेंद्र फडणवीस साहेब, तसेच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी साहेब, तसेच अजितदादा पवार साहेब, तसेच राजसाहेब ठाकरे, तसेच उद्धवजी ठाकरे, महाराष्ट्राचे तमाम जे नेते आहेत त्यांना सर्वांना मी एक विनंती करतो. आम्ही जवळजवळ 4-4.5 हजार बाहेर यात दलदलीत फसलेलो आहे. आणि बिल्डर आणि बँका यांनी चांगला आमचा खेळ चालवलेला आहे. बँकेतून लोन झाले त्यामुळे बँका आमची EMI बंद करत. आम्ही रिक्वेस्ट